वरच्या माळावर मोबाईल, खाली लॅपटॉप. आता हे धरले ना गुडघे, आता जमत नाही. माझ्याकडे होती ती आता बेबीकडे आली, तिला डॉक्टरकडे न्या. माझ्याकडे लिफ्ट नाही, वर खाली जाण्याचं ते असतं ना, ते नाही लिफ्ट. तर ते बेबीकडे आहे ते, तर तिला वर खाली जाता येताना बरं पडतं. बांद्र्यालाच आहे, तर तिच्याकडे ठेवलेली आहे. रवी नाही अजून आलाय. नाही, आम्ही म्हटलं जाऊन येतो. आई म्हणाली तू काय सारखा येतोस, गोवागरला राहतोस, तिकडे आंघोळ घेतोस आणि तात्पुरता येतोस आणि लगेच निघून जातोस. तुझं घर आहे ना, तू का नाही येत? तर आता म्हटलं बायकोला म्हटलं तू चल. याला पण म्हटलं तुझी लेक्चरचे 4 दिवस लेक्चर तुझी बंद कर, त्यांना मेसेज पाठव. 4 दिवस जबरदस्तीने आलोय. संध्या म्हणाला संध्याकाळी येतात तर त्यांना जायला टाईम नाही भेटत, उशीर होतो. कामाला जातो ना. बोलले मला यायला मिळालं, ठीक आहे काय हरकत नाही, आहे ना, भेटतोय ना. मावशीला बिस्किट आणलंय. काय म्हणताव काय? अरे वा, बिस्किट चाय मध्ये बुडवून की नाही, चहा मध्ये बुडवून तर खाशील. मग बिस्किट खाते ना, मस्त खायचं प्यायचं. शक्यतो मारीचं खायचं. चंद्राची सून आणि नातू आणि ते मुंबईलाच आहेत. मुंबईमध्ये आले नातू माझा आमचा 5वीला. आता येणार, म्हणतोय मला घेऊन चला, मला घेऊन चला. समीक्षा पण म्हणते मला यायचंय. आता गेल्यानंतर त्यांना कधी वेळ मिळतो ते बघूया. 2-3 दिवस सुट्टी असती ना, सरकारी सुट्टी, म्हणजे ते यायला बरं पडतं. कॉलेज आहे ना, कॉलेज असं नाही तर आमच्या ते ग्लास दाखव पाण्याचा ग्लास दाखव मध्ये झाला. विनायकचा आहे. हिने सांगितलं पाणी दाखवा, त्याला पाणी उडवा. ते हट नाही कळत त्याला. पाणी दाखव ग्लास भरून. मावशीचं औषध पाणी काही चालू आहे ना, गोळी बीपीची वगैरे, शुगरचा काही प्रॉब्लेम नाही ना? अरे बीपीची पण. अरे बा, ब्लड तर नाही ऐकत ग, त्याला ग्लास लागतं पाण्याचा ग्लास द्या. तर नाही ऐकत ते मारामारी करतात ते. तसं नाही ऐकत, हात उचलत असं. मला आत यायचंय, असं आहे ते त्याचं. तिथं बसायचंय. हे बघा, आम्ही आल्यापासून आमच्याकडेच आहे. अरे बाबा आत नको. काकी लवकर तिकडून जा तिकडून. इकडे ठेवा असा दारात. आम्हाला विनयने सांगितलं. विनायक बोलला मी पाळलेला आहे, तर त्याला ते आमच्या घराच्या आसपासच असतो. वरच्या माळावर जाऊन बसतो, पायऱ्यांवरती. त्यांनी सवय लावली नसेल ना, जेवण वगैरे काय खायला घालत. आम्ही पण घालतो. आता आलाय तो अंगाशी येतो. कुत्रा आहे ना, येतो. अच्छा, जमिनीवर खाणार नाही तर मीना त्याला पानावर. अरे बाप रे, मिजाज खाणार. त्याला नुसता कोरडा आणलं तर भात खाणार. अरे शाकाहारी. अच्छा, वा वा, म्हणजे काय एक मिजाज आहेत त्यांचे. बामणाची पण कुत्रे आहेत ना, तर मीनाची पाठी काही ना कोण पण येते. अरे नाही, जरा हलक्या ऐकूया. मावशीची आठवण जरा सांगा. तयारी करायची आहे ना मावशी, जरा जुनी आठवण सांग. आता कुठली आठवण सांग? कुठली तरी लहान होते ती तेव्हा, बहिणीची देवकी आणि तू. आता बहिणीची काय लहानपणी ती बघून आली, मी तिथे मागणं आला. अच्छा, असं होतं. लहानपणी लग्न झाली ना? लहानपणी आमची दोघींची लग्न झाली. हा, पण ते आमचे हिंदू धर्मात लग्न झाले. बरोबर. पाचगा, मंडवल्या. हो, मंडवळ्या वगैरे सगळं जुन्या पद्धती. वर्षाच्या होत्या. तुमचं किती वय होतं? तुमचं वय? माझं वय मला पण सांगू शकत नाही, पण मला साधं देत नाही एवढी माहिती आहे. शाळेत ना 7.
2-3 अक्षर देणार मास्तरनी तेवढी गिऱ्हाईक सांगितलं म्हणजे 6-7 बस. वर्षाचं 7-8 वर्षाचं ओके. लहान असताना बालविवाह अगोदरची पद्धत होती ना. लहानपणी लागलं तिचं पूर्ण माझा ठरलं मग तू बाबांना बघितलेलं आधी हा नवरा आहे त्यांना काय माहिती लहानपणी नाही. लहानपणी लग्न बा झाली ना अंतरपाठ धरून हा. तर मी तर काय 4-5 वर्षात त्याला बघितला माहेरात गेला ना हा. म्हणजे मना म्हणे ते काय पाले बिने देतच काय कुणाला हा. असा मी म्हणे कुणाला तो हा. माझी नंदच चांगली होती हा. मला सगळं शिकवलं होय काय. हा, नंदच मी तिला म्हणे हा. लग्न झालं हा. ता गेला कुठे हा. कुठे डोळा घेऊन गेला ना तर येईन हा. कुठे तर का पायकी होती हा. अशी पहिला माझी पालखी राहायची ना. पायकी, हा. मुसलमानाकडे पायकी मुसलमानाकडे ना. होय होते काय? ना. शेवटपर्यंत तिथेच होते ते 10 रुपये वर्षाला बरोबर मिळते. माहिती वर्षाला 10 रुपये. मला माहितीये ते आणा असायचं. हा. ते कायम म्हणजे एक प्रकारची मजुरी किंवा वेट बिगारी म्हणतो काय ना, ना. तसा पद्धत होती. आता पण ते काय आणि निष्ठेने काम केलं. महिन्याला 4 पायलं 2.5 मिळाली हा हम्म. सकाळची 4 पायलं 2 पारचं 4 पायलं काय ना संध्याकाळचं 4 ते पायलं धान्य. रात्र 2 दे घेऊन तिकडनं डबा जोंधळे, घेऊन जोंधळे. यायचा. हा. ज्वारी दळून हा रात्र 2 दे अच्छा. त्याचं पीठ घेऊन तयार. कुठल्या गावात जायचे ते पायकीला? ते सैतवड्याच्या तिकडे ना जांभारीच जायचे ना. तर सामने जाताना जांभारे हा, इथे अच्छा. जांभारी. कुल्ली जांभारी सामने पलीकडे. तर त्याच्या शेती चकी बिकी होती ना होय तर दळून तिकडे कुठे पाकडून मागेनं दळून आणि बरोबर. हा. तर आम्ही त्याची भाकरी खायची किती भाकरी बाबा हम्म. 1/4 एक भाकरी मला दिली ना म्हणजे 14 भाकरी खायची 3 भाकरी इरल्याला बांधायची हा. मागे ना कामाला तर जायचं भाकरी घरात नाही भाकरी तुकडा कमी ना हा. त्यावेळेस. नाही म्हणजे काय पावट्याच्या गुजऱ्या त्याच्यात आटला टाकायचा कुडी टाकायचं पोळीत टाकायचं. आता एवढा करून पानात बांधायचं ना ते अर्धी भाकरी घ्यायची ना 2 पारला ही खालची बाबी होती ना बाबी हा, बाबी आहे बाया. ही बाबी त्या पार्वतीबाई ती म्हणायची काय कसे ह्यावर राहणार कसे राहणार होय. तो बाबा माझा ना एक इतका सण चुकयाचा नाही कसला पण हम्म. आता एक गोकुलक्ष्मी आली ना तरी मला नाही आता आमच्या तिकडे देवला जायची ना वडील तुमचे वडील हा. येऊन नाही आता कुठनं पण येऊन नाही आता अंगावर काय झाला गोंता होय ना. त्याची चौघडी करायची हम्म. ना जात गोंता घेऊन मग मकान कुठे काजूले जायला चाले सहाची गाठी चढत पर्यंत जीव जायला व्हायचा असं आम्ही लय बाबा ते त्या काळी पाय वाटेशिवाय दुसरा आणि जंगल. नंदस आहे काय मग खोडद्याची आहे काय नंदन? ती मी येते बाबाजी खोडद्यात नंदच येत नाही मला सगळं ते 93. कुणाला काय म्हणायचं हाक मारायचा कसा अरे शिवाय काय मला काय समजत हा. हो ना, नाही लहान आहे ना. लहान पोरांना काय समजतंय? म्हणजे मी खेळता होय ना. पण एवढ्या तिरकाच्या नवऱ्याकडून मी हटणं जायचे तरी खेळी येते बावल्या बावलींचा खेळ. भातुकली जाईल. आम्ही लय येतो ना पण ती आका माझी सख्खी जशी ना तुझी आधीच ती आका हा. एका घरी नेते होय एकाच घरात. एका घरात. पंडा तात्या म्हणजे तुझा आधाच ना होय पंडा तात्या आमचा झिलू तात्या तिथं चुलता चुलता, झिलू. चुले होय. तर सख्खेच जशी आम्ही एका घरी नेते एकाच घराण्यातली. लय हाल होते त्यावेळेस लय लय हाल. मध्ये लय येतात लय येतात मी आता ह्याच्यासाठी लेक्चर साठी पण आलो आई म्हणते म्हणून पण आलो जबरदस्ती ह्यांना ओढत खेचत मी आणलंय यांची मनस्थिती नव्हती. मध्येच कुठे म्हटलं पावसाचा पण अनुभव घ्या ह्याच्या लेक्चरचा पण प्रयत्न करूया आणि मी म्हटलं घरी प्रतिमाला महापुरुषांच्या प्रतिमा लावायला आणले त्या पण म्हटलं लावून घेण्याचा प्रयत्न करूया. आता खालचा आमचा अवे आहे ना आनंददादाचा त्याच्याकडनं त्या महापुरुषांच्या प्रतिमा घरात पहिल्या हॉलमध्ये लावलेल्या आहेत आता लावून घेतलंय. हा सगळं लावलेलं आहे आईचा आजीचा फोटो वडिलांचा फोटो सगळे लावून ठेवलेले आहेत. आजीला पण यशोदा हा ते माहिती तिची आकाश ना आका सख्खी अरे घरातले एकाच घरातले ना एका घरीतलं बा काजू एका घराण्यातले. वहिनी पण हा ती भाची लागते ना. वहिनीचं घर खाली आहे हा मग. नवनीता आणि गोपाळ ते बाळू मामा बाळू मामा तिचे वडील बाळू मामा बाळू मामा
अच्छा अच्छा. आणि यांच्याच या- घराण्यातली. ही काकी पण ती पण त्यांचं पण आणि आमचं घराणं हो. एकाच एकच घराण्यातलं. घरात उभं. बापरे. आता सुभाष ना तुम्ही कशी हो हा. असे सगळे. सक्के ना अरे बाप. जवळचे. मग तुम्ही मुंबईला वगैरे कधी गेलेला होतात बाबांनी पहिला नेली? म्हणजे आता माझे होते ना तुझे आधीच तिकडे हा. बाबू ना हा बाबू आमचा ना होता ना हा. तेव्हा आम्ही गेलेला चंद्रकांत गेला होता. अच्छा, होण्याच्या आधी. हो तिथे होते ते अच्छा. हा बारक्याला तिकडे चालत गाड्याने आकडे दहावीला नापास झाला होय. ना. हा. म्हणून तिकडे नेली होता ओके. संजय हा बाबू असे ते नेली हे काम करायला. हा. तिकडे तुझे आहे आधीच तिकडे होते ओके. तेव्हा तर निराबिरा होता ना हा. तेव्हा मला तिकडे ठेवली होता मी आहे तिकडे. हा. ओके. आम्ही कधी कधी आईकडे गेलो की अशाच गप्पा मारायच्या लहानपणापासूनच्या. त्या ना लहानपणी सांगतात खेळतं पावल्या बावलींचा खेळ करणारी अरे बाबा पोरांची तेव्हा लग्न. ना माहिती होतं. खेळल्या ना या कपड्यात बोचके मारून आणले. हा. अगोदर हे कपडे असं हाताने येते हा. नाही यातनं काय बोचका दिसतील ना हा. भाकरी तुकडा काय धान्य काही दिस हा. त्यामुळे ह्यातनं बोचका बांधायचा असा हा. हात वळवय ना आणि असं डोकीवर घेऊन हा. चालायचं. इथून काजूरली काजूरलीवर बापरे. इकडे असं आहे. इकडनं काय दिली ते हा. पावट्याचे उंच पावट्याच्या शेंगा हा. आंब्याचे उंच त्याला आंबे दिले ते होय. दुसरं नाही आम्ही तिकडनं पाणी सगळं भात भाकऱ्या हा. माझी आज एवढा डाला द्यायची होय, होय. माणसाला प्रत्येकाने एक एक हा. त्या शेजाऱ्याने एक एक भाकरी आमची दारात आहे ना हा. त्यांचे आई वडील चांगले होते, लक्ष होतं. वडील हो. सतत ते माझा बाबा काय लेकीकडे यायचे. अच्छा. माझा लेकीला बाबा घेऊन असा जायचे. पाठीवर आता बोटा बांधी आता बॉद्या हा. नाही आहे आता मग म्हणायचे आला रत्न आला रत्न आला हा, लेकीकडे रत्न्या बोलायचे, त्यांचं नाव रत्ना. लेकीकडे सारखे यायचे. यायचे ते, कारण लहान मुलगी दिलेली ना. लहान पोरगी. तुला भाऊ किती? भाऊ भाऊ म्हणा एक एक काय हिचे नाव? वडील, हिचे वडील. अच्छा अच्छा, भाचवटी. मग हो, हे तुम्ही भाचवटी आहात. ते भावाची ना. अच्छा अच्छा, असं आहे काय? लक्ष्मण मामा. लक्ष्मण मामा काय? हा. बघ, आणि बहिणी तुला दुसरे कोण पहिले नाही? आम्ही तिघी जायचो. कोण कोण? ती एक इरेस इरक दिलेली. पाचीरेत हा. पाचीर ते माझी पाडते अच्छा, आणि तू? नाही ती ते माझी तिची पाडली ती इरेस दिलेली इर कुठे आलं? वीर वीर वीर. खाण्याची अच्छा. पहिली हा हा हा. हा. विरेमध्ये. अच्छा, विरेमध्ये. रंजनची बहीण दिसते ना. ओके. काय बाबा, किती जुनं आहे हे. आता हा इतिहास कोण कोण माहिती असता, आता आपल्याला रेकॉर्ड होतंय म्हणून ना. तुझ्याकडे रेकॉर्ड करून मग तेवढा रेकॉर्ड होतंय ना, की बाबा काय आहे आणि कसं आहे. त्यांनी हालात जे दिवस काढले ते फार मला ते म्हणजे काय फार आहे. आता ये तुझी आहे ते म्हणजे तिकडे खेळबुश येते ती झाली कळगुशी तिला तिकडे माझं मामाने. एवढं लक्ष नाही राहिलं. हो. आता माझं नाव होतं ना तर तुझे आहेचं नाव होय आज तिथे आहेचं नाव होतं होय. ते रक्बीर काकू रक्मिणी. आपण आता त्या तिचं इकडचं नाव रुक्मिणी ठेवली. हा. त्या आमची ठेवली आणि माझ्या आईच्या आईचं नाव रुक्मिणीच होतं. काय म्हणताय? हा तिकडचं. हा. आणि तिचं इकडचं नाव रुक्मिणी ठेवली. अच्छा, मग तू देवकी आईच्या आईला पण बघितलेलंस ना? बघत मग नाही ते काय? हिचं आणि ते- त्यांच्या बाबाचं आणि आईचं नाव काय? रुक्मिणीच्या आई बाबाचं नाव काय माहिती आहे? सॉरी, नाही, मला तिच्या काही- पप्पांचं म्हणजे देवकी आई आहे ना, तिच्या वडिलांचं नाव काय आठवतं काय? ते आता काय येतात मी आधी येते ते. धर्मा. ओ, धर्मा काजूरकर. बंडा तात्या ना हा, धर्मा तात्या बोला. जिगू तात्या. हा. ती जिगू तात्या दिली की सगळे कोलसऱ्या दिलेली. हा कोलसऱ्या. हा, ती कोलसरवारी कोलसरवारी आका. अच्छा. होता ना हा. आता भाऊ सुद्धा ना सकाराम दादा हा. का इकडे ह्या भावाच्या पोरग्याला कोणाला माहिती ना तर खाली मेढ्यामध्ये राहिला. मेड्यामध्ये ती राहिली ना हा. लग्न केलं तरी लग्न केलं मग नंतर आला. आला तर मुंबईशी येत होते दोघे जण भाव तेव्हा म्हणत ना मोठी माझ्या ते आता गेला तर जीव गेला अरे जीव गेला ना त्यामुळे त्याने आपले बोट होती तेव्हा गंगा बोट होती, गंगा बोट. त्या. गंगा बोट, माहिती तर आहे. कोणतरी मुंबईने आला त्यानं सांगितलं ना सहसा झाला
मग ते बालूदादा नव्हता ना, आता माझी सून आहे तिचा आधार. हा. ते मग सगळे सदपलीनं गेले होय. तर आणले तिकडं बडी केली आणली तर वड्या म्हणत ना ती बडी केली ना आणली त्या रात्रीच्या 12ला मैत घेऊन गेले कुठे मोबाईलच्या धक्क्यावरनं काजळ. रात्रीच्या 12ला नेले. मग ते तिला समजलं कुणाला त्याची बायकोला ते मेड्यात असं ना ती आली ना आणली तिला तिकडे समाजलं तर आणली ते रात्रीच्या 12ला तेव्हा कंदील न घ्या चोळी त्याच्या ज्याच्या पात्या नाही कसलं आणली. मग गंडावळीनं जावा मला थोडी बिडी उमाली ना तिथे तर मग त्याने माणूस मोर पाठवले ना सांगितले घरात काय आम्ही आता आणू शकत नाही. बाहेरच्या आता बाहेर एवढ्या रात्री आम्ही घरी आणू शकत नाही. बाहेरच्या बाहेर मग घातली बा त्याला दफनवली तेव्हा मुठमातीत केली तेव्हा काय अग्नी नाही मुठमाती दफनवली? घरात आले त्याच्यानंतर मग त्यांना ती 2 पोरा होती सकाराम दादा नाही होय. त्या सकाराम दादा खाला झाला ना सध्या खाली टोळे आहे एकटाच भाव जाता तेवढ्या घरी नेत राहिलाय माझा म्हणून आमचा. तर त्याचा पोरगा म्हणतो तो फोन केला तर संध्याला म्हणतो कोणता काय मना ठावा नाही पण त्याचा नातलंय काय ते कुडली हत्त संध्याने फोन घेतला नव्हता कोण काय बोलतो तसा तर काय घराची त्याचा का तिथे होता ना सकाराम. अरे म्हटलं माशी दे फोन तर घेतला. अरे नातलं काय म्हणतो सुगन तू नातलं काय म्हणतो ती बहिणीच त्याची. मग ती धोंडी होती ना ती त्याची बहिणी आमचा म्हटलं तुलेच भाव तू असं काय सांगितलं तुला म्हटलं तुझ्या आसपासाने काय सांगितलं नाही काय. म्हटलं कोणतरी पोर माशी आहे मी तुम्हाला मागची यायची की सांगता काय आहे ते मना एका सगळ्या गोष्टीचं जिकडे जिकडे फिरलाय ना तिकडनं मला सगळं जे मी जागा माझ्या बापाचा कुठं हाय सगळं तिला माहिती सगळं मला माहिती आहे. तेवढ्यात मी फिरलेली आहे ना तेवढं हाताचं माझ्या नजर दुखतं पर्यंत भाता तिकडे दुखून म्हणतात बघितलं. जमीन कुठं आहे बाबाची माझ्या हजा कुठं आहे दुसऱ्याची कुठं आहे सगळं मला माहिती आहे. पंड्या म्हणजे आईचे बाबा ना आईचे वडील आईचं नाव धोंडी आणि हिचं नाव सोनी. सोनी. या आम्ही बहिणी याला पाणी दाखवा ग बाया नाही येणार. असे आम्ही अशा हकीकती लहानपणी कसं त्यांनी दिवस काढले कसे काढलेले तर त्या भगवानाला माहिती हो बा काय सांगितलं. आताची परिस्थिती बदलली विकास झाला आर्थिक परिस्थिती बदलली सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती रस्ते झाले गाड्या घोड्या झाल्या नुसतं काळोखामध्ये आणि पायवाटेने जंगलामध्ये जायचं चालत आपल्या सासरवरून माहेरवरून सासरा संसारा खाणे बाबा आणि ह्या जिंदगी सगळी संसारा शेतीवाडीमध्ये गेली. संसारा खाणे सगळ्याची आम मना हत्ता हारा भरी त्या होलीच्या मंदिरात नाही आता कसला गोवरी येतात आवडीच्या बाबतीत गेला की माझ्या डोळ्यात टिपा यायची दुःख वाटायचे वाईट वाटायचं काय हे जीवन कसं हे जीवन काय झालं नाही काय झालं कडी आहे आता त्याला हाराने उभ्याने टाकून दे आता उभ्याने टाकणार हारा मोडेल नाही उभ्याने टाकणार असं कोणी म्हणायचं सासू म्हणजे जड व्हायचं सासरा तुझे म्हणायचे. हा मग सासवानी म्हणायचं उभ्याने का हारा टाकला ना मोडलामध्ये बडबडायचे रागवायचे म्हणजे देवीजींचे वडील आई वडील काय त्यांचं नाव माझ्या सासऱ्याचं नाव भागाची आणि सासूचं सासूचं नाव एकत्र तुळशी ना एकत्र गुन्हे बघा 2 सासवा माझ्या होत्या देवीजींच्या 2 त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली दिवस काढला. एक पण नाही सासू 2 सासू म्हणजे त्यांच्या धाकामध्ये दिवस काढला त्यांनी तिने धाकात ना म्हणजे काय तुला सांगू कार होता सांग्या लागल्या मोफत. बाबा माझा चारण्याची मजुरी करी आता कुठे खडप्यात वडील चारनं दिवसाला 4 दिवस गेला म्हणजे 1 रुपया व्हायचा म्हणजे 1 रुपया झाला म्हणजे चारनं पैसे कुणाची तरी लावून द्यायचा म्हणा म्हणजे हिला पाठवून द्यायचा 4 म्हणजे ते कुणाशी ती ही सुंदरी बाय होती ना सीताराम दादाची आई लक्ष्मण दादाची ती तिकडनं येताना ती बरोबर तिच्याजवळ 4 आणे वडील पाठवून द्यायचे. वडिलांचं एवढं प्रेम एवढं लेकीसाठी मग ते 4 पैसे लावला ना म्हणजे मी कोण गेलं तर तरी 4 पैशाचं तेल आणि आता खोबरेल त्या पैशात 4 पैसे एका पैशाची किंमत होती पैशाची किंमत
बरोबर. 4 पैशात सगळ्या मिळायचं पान सुपारी हा. तंबाखू तर त्यावेळी एवढा डब्बू पैसा ब्रिटिश काली होय होय ढबू पैसा आता मोठा एवढा हा, मोठा होता. भुसकीरा पैसा आता भुकेरा बारीक. पैसा बारीक बरोबर बारीक. बरोबर त्याचं मग आणायचं मग बाबा माझा येईपर्यंत ते पान सुपारी पुरे नाही घरात तर काय 2 पाना एवढा सुपारीचा काय नाही एवढा तंबाखू पण मी लहानपणापासूनच पान सुपारी खायचे मी सोडलीच नाही अजून नाही. झाली आमच्या नाही बैठकी आई. सोडला मी नाही ते सरून आम्ही काय दोघींनी पान नाही, नाही. शेवटपर्यंत आईने सोडला तुझी आई ती सोडली. आम्ही विनंती केली आईला तंबाखूचा त्रास होईल म्हणून आता आम्ही आतापर्यंत मी खातात पण काय त्रास नाही. नाही आता ती ठणठणीत तिची जुना. होती तिची देखभाल चांगली आहे हा, ना जुना बी नाही तिचा मस्त. सांभाळ चांगला होय, होय, करतात सगळे देखभाल चांगलं चांगली करतात आजारी पाजारी झाली तब्येत बिघडली तर धावपळ करतात पळापळ करतात बरोबर. औषध उपचार परवा पण करतात म्हणजे तुझी एक आणू काही तुला डाकते हा, मग. म्हटलं मला आता डाक्टर लक्ष आहे त्यांचं मी हाय आता बरं. नाही पोर आहे होय आता तिने पण तिकडे हा नाथ आहे ना ती पाणी होते होय ना संध्याकाळ 6 वाजले की आधी पहिली आंघोळी घे जा होय, होय. आज नाही घेतली तर उद्या घे नाही 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 एक दिवस आंघोळी शिवाय वगदेक असल्याशिवाय माणसाची राखण असल्याशिवाय होत नाही बाबा जतन करावी संख्या लागते. जागावत आहे माणूस जाग्यावर हाय लोणतंय असं तर नाही आमचं तसं नाही उगाच काय. सगळं व्यवस्था आहे याचा अर्थ ही संस्कार याला संस्कार म्हणतात त्या बापातला नेहरी द्यायला आता कुठे कामाला गेला मग झाली पहिली भाकरी घे थांब मी मन खाणार होय. ती भाकरी खायची तुला खावं तेवढी खा आता आणून देणार ठरली मध्ये तर गोळ्या देणार आता आपल्या गोळी खाणार ते काय होय तुम्ही ते मासे पण जायच्यात कधी दळण आणायला तेव्हा हे काय गौरी घेऊन काय काय ते आई बोलते ना ते फाटी घेऊन तुम्ही जायचा विकायला तरी तरी काय त्याला म्हणतात गोईले गोयले हा त्याचं जरा सांग. भाऱ्या आणि गोयले हा 1 मिनिट सांग सांग तुझा मोठ्याने बोल. 4 गोईले हा आणि एक भारी ती भारी कोण भिजून द्यायला तर ती भारी पिकली होती हा नाही आधी मध्ये आम्ही 4 गोईले घ्यायची हा. गोयले म्हणजे नेमकं काय असतं. ते एवढी बारीक लाकडाचे बारीक बारीक काठे असतात हा, ना, हा. ते जळणासाठी वापरतात ना लाकड आपण कशी हो, चूल बरोबर, पेटवतो. बरोबर. ते लहान असतील त्यांना गोयले म्हणतात अच्छा. ते लहान लहान असतात एवढे एवढे हम्म, कळलं की हम्म. नाही? आणि भारी म्हणजे पुराडीने फोडलेली जी लाकडं जाड आहेत, लाकडं भितले म्हणतात भितलं. त्याला. ते भितल्यांची एवढी मोठी भारी होती हा भारा. भार त्याची असतो. किंमत जास्त त्याची असायची किंमत 8 जास्त. किंवा 1 रुपया आणि पहिले होते 4 आणे. 4 आणे होते. मध्ये झाले 6 आणे. 6 आणे. 6 आणे वगैरे 8 आणे झाले, झाले. 8 आणे झाले. ना, 8 आणे आहे ना मग रुपया झाला. रुपया झाला हा. रुपया झाला म्हणजे मग तांब्याचं शेअर असं तिच्या एका पाहिजे 4 आण्याचे 1 शेअर म्हणजे याची कमी हा. नाही तर काय दुकानावर घ्यायला गेला हा हा आणि गोयल्याची किंमत 4 आणे होती. 4 आणे 2 गोयले गेले तर 8 आणे 8 3 आणे. गोयले गेले ते 75 पैसे 12 आणे. 4 गोयले गेले 1 1 रुपया अच्छा म्हणजे त्या गोयऱ्यात एका गोयऱ्यात एवढं महावर महावरही मिळाला. तेव्हा माझं नाही काय कसं काय महावर त्यावेळेस वस्ती माणसं कमी असायची म्हावरं भरपूर. महावर मग ते किती दिवस चालायचं. 1-2 दिवसासाठी आता जायचं आज आणलेलं ना संध्याकाळी हा. म्हणजे रात्री खायचं सकाळी हा. खायचं दुसरे दिवस जात आलं ते जात नाही म्हणजे मग अंडा उठायचं दुसऱ्या हा. संध्याकाळपर्यंत महावर पुरायचं. अच्छा म्हणजे सार याचा नंतर महावरा चुलीवर ठेवायचा हा. साप खडखडी झालं म्हणजे उतरून ठेवायचं ओके. मडक्या मातीच्या बरं, मातीच्या भांड्यात जेवायचा तुम्ही. टॉप नाही होय. मडक्या मडक्यातच आणि पानावर जेवायचात. पानावर होय. जोगल्या होत्या मातीच्या हा. अच्छा, मातीच्या मातीच्या जोगळ्या पण हा. असायच्या चांदण्याची पानं किंवा केळीचं पान अच्छा केळीचं किंवा पान. कुंब्याच्या पानाचं हा 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 उभ्याची पानं अच्छा. आणि पाणी प्यायला पाणी पियाला माझ्या घरात एक तांब्या होता ना एक गलास होता हा ना एक एवढा तांब्याचा तांब्या होता हा, तांब्याचा तांब्याचा तांब्या मोठा हा. होता तांब हा, तांब तांब्या ओके. नंतर ना याचं बेले नारळाचे काढ्याचं तुम्ही घावणे बनवायचात. घावणे कधी बिड्यात भिड्यात बनवायचात. ते वा धावण्यामध्ये काय आता शिमका आला ना हा म्हणजे ते उद्या येतात हात सगळं नाही गोळ्याचा नाला घावणे करायचं हा. हरी राणी येते हा. गोळी येतं त्याचं दूध काढायचं हा आणि नंतर दूध तापो येतं मग आम्हाला सासर वस्तीनं 2 ते घावणे हा. 2 आणि गुळवणी. नंतर दूध हा गुळवणी त्याला म्हणजे त्याला गुळ टाकायचे.
नसतं कधी पण देवाकडे जायचं ते जीवभाग्याचा हा हे सानवर वरती सानवर जायचं हो खालच्या साण्यावर वरच्या साण्यावर. तिला म्हणजे आलेला म्हणजे मग काय सासवानी वडे करायचे हा. वडे झाले म्हणजे मग भात हा काही डाळ पौर्णिमाला ना हम्म. ते मग डाळ भात त्या पावट्याच्या घुगऱ्या ना वांगी ती हा, भाजी वांग्याची भाजी. सांबार करायचा आमचा पावटा आमचा हात नेहमी होय ना. ना आमचा पावटा खर्च नेहमी भरपूर चालला हा भरपूर पावटे त्यांच्या पापात पाहिल्या सुके वाटून घ्यायचे होय ना. होय. आणि तुमची गुराला तुम्ही जायचात गुरं गुरा रेडे रेडे पण होते गुरं पण जुनं होती. गुरा नव्हती तेव्हा ते रेडे हो. लावायचं ते खाजणारे रेड्याचं नांगर अच्छा आतापर्यंत संजय धरायचा संजय काका धरतात ना अजून? आता या वर्षी नाही या धरत. वर्षी नाही धरत. 2 वर्ष नाही गेल्या नाही धरत. मग किती होते तुमच्या कावनात रेडे किती होते तुमच्या त्यांच्याकडे रेडे कावनात जास्त असायचे. रेडे काय म्हशी आणि रेडे? ना बाबला काही ना म्हैस आणलेली ती सांभाळली येते अच्छा मग दूध वगैरे भेटायचं 5-6 रेडे होते वा. आणि तिकडनं म्हैस आणली ती दुभती म्हैस असायची. हो. मस्त बकऱ्या वगैरे होत्या तुमच्या बकऱ्या होत्या बकऱ्या होत्या बकऱ्यामध्ये 1-2 बकऱ्या असे त्या खारव्याच्या सांभाळल्या हा. बकऱ्यासाठी किती यायच्या मग ते दूध पण बकरीचं दूध पण चांगलं बकरीचं दूध नाही कोण खायचं नाही. नाही नाही तर बकरीचं लावायचं त्याला बकऱ्याला दूध द्यायचे ना ते. अच्छा. आषाढीला बकरी खारवी न्यायचं हम्म. आणि कोंबड्या वगैरे कोंबड्या आणि ती अंडी वगैरे भेटायची ना कोंबडी बिबडी सांभाळली घरगुती आपल्या आई पण सांभाळायची. बरोबर अंडी वगैरे घरोघरी त्यावेळेस कोंबड्या असायच्या. कोंबड्या सगळ्यांच्या घरात. हा पहिला कोंबडा आणला की कुठल्याच्या लग्नाला आणि यांच्या हो. शेळ्या होत्या ना बकऱ्या हा. त्या आकाडी हा सण आहे आषाढी हा त्यावेळी ते खारवी खालचे आहेत ना हा. ते घेऊन जायचे विकत. अच्छा तसं नाही विचार होय की नाही. तिला नवीन मार्ग मिळतो. ना बकरी ही कामाला या नुसत्या बापा तिला नाकाताकडे जात आहे ना हा तर त्यावेळी मी पोस्ताला बकरी आणली होती. हा, बकऱ्या आणल्या. बकऱ्या. पोस्ताला पोस्ताला तर या गाड्याने आणली तर इथं आमच्या इथं आणला हा मुकान आमचा होता ना हम्म. आमचा म्हातारा बाबी घालणारा बिलणारा एक नंबर होता होय, होय. ना त्याची सांगायची केळी बाकीचं न्यायचं होय. ते म्हणायला हा नाही त्याचं असून दे ते आमच्या घरात आली तर झाल्या बकऱ्याला झाले 2 लाख झाला बकरा एकसारखा हाके अरे. हा. बकरी पण एवढी लहान होती त्या बकऱ्याला 2 लाख झाले त्यांनी कुणीतरी मला सांगितलं ही बकरीवाली कोण ही रुपया दादाची हा. ती आमच्या बाहेर तिथ ना हा ती पण तिकडची काजून काय अरे अरे बापरे बकरीवाले आहे. होय काय तिचं नाव का त्यांनी काल रुपया भरपूर जणी अरे बापरे आमची थोरली पण सीताराम दादाची आईस पण अरे बापरे ते गावातले आणि हे मानातले. अच्छा हा ती पण भाजवली. हो. होय. राजूबाबांची असते ती तिकडचीच बरोबर होय. काजून, बरोबर ती पण आका बरोबर. तुझी अक्काच का काय हे काय म्हणून त्या सगळ्या तुम्ही एकमेकांना संकेताजीबांची आज नामे ती पण होय, तिकडची. होय. बरोबर. होय नामी आहे. सगळं सगळं जुनं आठवलं बघा पटापट पटापट सगळं जुनं आठवलं रडायला लागली अरे आता तिचं वय आता तिचं जवळजवळ 90च्या दरम्यान. 90च्या दरम्यान असणार हा. होय म्हणजे 100 वर्षापूर्वीचा इतिहास किंवा 100 आणि त्याच्या जन्मापासूनचा 60 इतिहास 60-70 असायला वर्षापूर्वीचा इतिहास आहे म्हणताना मला ते आठवलं तुझी आईला झाले घेतली होती का काय तिकडे नाही आईला शाळेत नाही घातली. तुम्हाला टाकलं नव्हतं मना टाकली पण आईला शाळेत नाही टाकली. मना ती खाली ती कळबुशीत ठेवली नव्हती ना तिला आईस वारल्यानंतर. तिचं नाव आईच काय वारली ना. त्या आईच्या देवकी आईच्या आईचं नाव काय रुक्मिणी. रुक्मिणी अच्छा हो माझा दादा पण चांगला नाही ना हा. ती अशी येते तिकडे टाकून. तो येडा ते तो तिच्या आईच वारल्यानंतर त्यांनी येड घेतल्यासारखं केलं ना. तिच्या येडा पडण्या म्हणायचं त्याला बऱ्यासारखा वाजवायचा हा. चोऱ्या चोऱ्या माऱ्या माऱ्या करायचं. जगात फणस नाही झाला नव्हता एवढा फणस घेऊन यायचा कुठल्या पोराला चोऱ्या माऱ्या चोऱ्या करून माऱ्या. काय करणार. असा दिमाग डोकं डोकं ठिकाणावर नाही बरोबर बरोबर पण आईचे भाऊ पण होते ना शिवराम दादा सक्का भाऊ ना तुमचे तो धाकटा ते इथं म्हातारीने आणला नव्हता ना. आता उठायला पण इथेच होते गुरं सांभाळायचा. हा होता, काही दिवस होता. हो मग त्याला मुंबईला गेला मुंबईला गेला तर मग तो वारला तेव्हा आम्ही गेलो होतो. मी आईला घेऊन गेलो होतो.
हे किती जुनं बघा आता एवढ्या अर्ध्या तासामध्ये किती आपल्याला जुन्या गोष्टी. सांगताय काय या माझ्या माहेरचा कोण आला असता ना तर त्याला मी इतिहास सांगणार ना. आता कोणच कोण या म्हणे. अरे कोणच येत नाही. मग बेबीला आहे ना, ही बाय नाती आहे ना, तिला असा मोबाईल घ्यायचा आणि सगळा इतिहास सांगायचा, ते रेकॉर्ड करून ठेवू शकते. कळलं की नाही? इकडचा कुल्लीतला इथल्या इतिहास आणि काजूरलीतला इतिहास मस्तपैकी रेकॉर्ड करून ठेवू शकते. सगळं सगळं रेकॉर्डिंग. आता हे इतिहास झाला ना, आता हा आमच्याकडे राहील. आता आम्ही सांगू शकतो चंदू काकांना पाठव, संजय चंदू काका काकांना अमित पाठव, आहे ते अनिल सगळ्यांना आम्ही काकांना पाठवू शकतो ना. हा. जुना इतिहास काय आहे हा. एवढं जुनं आता 60-70 रेकॉर्डिंग वर्षात. राहिलं ना तुझं. हे बघ. बाळा माझ्या आला होता. हा. या नाही बघ या आता काम देऊ शकलो हा. ना. संध्यावळीनं जसा सोडले अनिल बा माझा सोडला. हात वरला. आता नाही पाठवणार. नाही आता नाही, वय झाल्यामुळे नाही पाठवत. आता वय झालं, आता नाही पाठवणार. तर उभे ते पाय सुटतात. पाय सुटतात. त्या साईडला घातला इकडे आलो की तिकडे ना. तुझ्या तिकडे पहिले तिकडे गेला होता काम हा. खायला. तिथंच आहे म्हणजे लग्न. त्यावेळी गेला म्हणजे त्या पाय सुजला. आता म्हणतो, आई मला पाय सुजला काय दिला का तो मी खबऱ्या लावलं ना गेला म्हणून तू ह्या लागतं तिकडे जा. हा. कोंड. ती ठिकाणी एकसारखी फळ या हा. तुमची वाट बघतो या. हा. तो आई जातो. त्या कर्णाचं रामाचं होय, तोड होय. माणसं होते. तर म्हटलं तोड बाबा आता मग तोडा. तर संध्या मग तोड आता नाही अशी तोड्याचं. लांब लचक गेली. एवढं तोंडामध्ये तोड. उन्हात बरोबर. म्हणाला मग ये दादा तर. भादवडी बाबा भादव्यात तोडली ना तर ते सणसणीत राहतात. ती पण तसंच तोडलेलं होतं. हा. परत सांगितलं तोडलं. गेल्यावरही जवळची होती ना 11 वाजे. हा. ते गेल्यावर अंदावर राहिले होते जाऊन ते. हम्म. विकेट घ्या जसं म्हटलं घ्या. होय, बरोबर. हवं त्याने खा. बरोबर. आणि ते कामदार हातून पकडले. त्याने आपण काढल्याबरोबर त्याने कसं एक पेटी दाबली आणि हा, त्यांना अच्छा, द्यायला. म्हटलं निघून दे. मस्त. ठीक आहे. आपण आता मी स्टॉप करतो हा. मी आता स्टॉप करतो आहे. किती छान आम्हाला जुना इतिहास ऐकायला भेटला, त्याबद्दल तुझे खूप खूप थँक्यू. देवकी आईची मैत्रीण, हा, बहीण, लहानपणी बहीण. हा, बहीण मैत्रीण, आणि बहिणी ना. एकदम जिगरी मैत्रिणी है ना. आणि सेम चेहरा, ते एकाच घरातले ना, एकाच घराण्यातले. एकाच घरातले आणि मी काकी. आता. ओके ओके, मी स्टॉप करतोय आता.